दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। पंचायत समिती निवडणुकांवरून दोन गटात मोठा राडा झाला। अंबादास दानवेंच्या अंगावर लोक धावून आलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय संभाजीनगरातली दृश्य। छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीवरनं मोठा राडा झालेला आहे। ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आहेत। पंचायत समिती निवडणुकांवरून दोन गटांमध्ये मोठा राडा झाला। अंबादास दानवेंच्या अंगावर लोक धावून आलेले आहेत। दृश्यांमध्ये बघू शकतोय ही दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। अंबादास दानवे सुद्धा आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। पोलीस दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दोन्ही गटांना थांबवण्याचा रोखण्याचा प्रयत्न करतात। ही दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। काही वेळापूर्वी जेव्हा दोन्ही गटातले कार्यकर्ते एकमेकांसमोर आलेले होते तेव्हाची दृश्य आणि दुसरीकडे आत्ताची ताजी थेट दृश्य आपल्यासोबत टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत। आणि त्याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच आज संभाजीनगर पंचायत समितीची सभापतीची निवडणूक आहे आणि सकाळीच आपण बघितलं तर उद्धव ठाकरे गटाचे 3 उमेदवार हे भाजपने पळवल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता आणि त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। दानवे बोलतायत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काही लोक तुमच्या अंगावर आले माझ्या अंगावर कोण नाही आलंय? कोणा दम आहे का एवढं? कोणाची माय राहिली का? काय कशासाठी हा सगळं? नाही, भारतीय जनता पार्टीला मस्ती आलेली सत्तेची। लोक पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, कुठं पैसे देऊन, कुठं धमक्या देऊन उचलून येतात लोक, तर यांना उत्तर तर द्यावं लागेल ना। म्हणून मी पकडला त्या उमेदवाराला, दिला एक काना खाली वाजवून। त्याला काय, तो भाजपचा आहे, दिलं त्याच्या कानाखाली। तुमचे काही सदस्य गायब आहेत ना, मग म्हणूनच ना हे आमचे शिंदे गटाचे हे सगळे यांनी त्यांच्या ताब्यात ठेवले ना भाजपने। शिंदेमध्ये 2 गट झालेत। हो, झालेले। आपण पाहतोय की आपण बघतोय की सौरभ, आता या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आता सगळ्या लोकांना इथून बाजूला काढतायत। मोठा फोर्स या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांचे उमेदवार भाजपने पळवले असा त्यांचा आरोप आहे आणि त्यांना इथं आणलं जाणार आहे। त्यामुळेच ते थेट रस्त्यावर उतरले। यावेळी भाजपचे काही कार्यकर्ते समोरून आले आणि त्यामुळे थेट एकमेकांच्या अंगावर जाईपर्यंत हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला। आता परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आहे। दानवे स्वतः रस्त्यावर आहे आणि या सगळ्या गोष्टीचा दादा, हे भाजपकडून केलं जाते सगळं? हो, बिलकुल। तुम्ही यापूर्वी पण आरोप केला होता की 2-2 कोटीची ऑफर दिली, ते कोण देतोय? तसंच आहे। नक्कीच आपण बघतो की स्वतः दानवे हे पंचायत समितीच्या बाहेर उभे आहेत। त्यांच्यासोबत मोठे कार्यकर्ते देखील आहे आणि त्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी पळवून नेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे हे सगळ्या 2 गट या ठिकाणी पाहायला मिळतात। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। पोलीस देखील कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करतात। मात्र काही वेळापूर्वी दोन्ही गट थेट आमने सामने आले होते, एकमेकांच्या समोर आले होते, वादावादी देखील झाली होती। मात्र पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आली, दोन्ही गटांना बाजू केलेला आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये आता पुन्हा एकदा राड्याचं जे राजकारण आहे ते पाहायला मिळतोय। जे महानगरपालिकाच्या निवडणुकीत, जिल्हा परिषद निवडणुकीत पाहायला मिळतं, तर तोच राडा आता पुन्हा एकदा पाहायला मिळतो। आम्ही काही आहे काही नाहीये, आमचे आणि शिंदे गटाचे लोकांचे पण आहे। पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमचे सदस्य आले तर येऊ द्या ना, वाट बघतो त्यांची। नक्कीच आपण बघतोय की जे उमेदवार फुटले आहेत त्यांना येऊ द्या असं दानवे या ठिकाणी म्हणतात। त्यामुळे ते उमेदवार इथे येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संभाजीनगरमध्ये आपण बघतो की पंचायत समितीच्या निवडणुकीला प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। 2 गट आमने सामने येण्याची शक्यता आवडीची आणि तसंच झालंय। अंबादास दानवे यांच्या अंगावर काही कार्यकर्ते भाजपचे आले होते, त्यांनी देखील त्यांना उत्तर दिलं आणि एका कार्यकर्त्याच्या कानाखाली मी लावली असा दावा देखील दानवे यांनी केलेला आहे। आता पोलीस देखील या ठिकाणी सूचना करताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस ह्या सगळ्या लोकांना सूचना देत आहेत की इथून लांब जा, इथून गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या जातात। त्यामुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। मात्र 2 गट आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पोलीस, आम्ही रस्त्यावर बसणार आहे, आमचे सदस्य आमच्या ताब्यात असले पाहिजे। तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमची ड्युटी करा, आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही, पण आम्ही रस्त्यावर बसणार आहे। हे असंच चाललं, सदस्य आमचे हे भाजपवाले घेऊन चालले, हे चालले, तर ते चुकीचं आहे। त्यांचे सगळे नातेवाईक आमच्या सोबत आहे त्या सदस्यांचे। एखाद्याची बायको आहे, एकाची आई आहे, एकाचा भाऊ आहे। त्याच्यामुळे आम्ही काय त्यांना आतमध्ये जाऊ नये, आम्ही इथं बसणार आहे। सर बसू, आम्ही तुम्हाला सांगून बसू, आमचं काही बाकी काही म्हणणार नाही। ठीक आहे, आम्ही थांबतो इथं, थांबू, आम्ही इथं थांबू, या साईडला थांबू, असं काही नाही। बाकी ज्याला जायचं त्याला जाऊ दे, आपले सदस्याचा मुद्दा आहे आपला, बाकी सदस्याचे आम्हाला काही घेणार, बाकी सदस्याला सावलीला थांबू, सावलीला साईड सगळीच गर्दी करू नका। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी पोलिसांनी आता दानवे यांना पण सूचना दिली आहे की आपण
बाजूला थांबावं, गर्दी करू नये. त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी दोन्ही गटात भाजपच्या लोकांनी उद्धव ठाकरे गटाचे सदस्य पळवल्याचा आरोप जे आहे तर दानवेंनी केला आहे आणि त्यामुळे ते या सगळ्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यामुळे दोन गट आमने सामने देखील आले होते. दानवेंचं म्हणणं आहे की त्यांनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली देखील दिलेली आहे. त्यामुळे वातावरण या ठिकाणी तापलेलं आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणखी पोलीस फोर्स या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. राखीव जे पोलीस आहे त्या तुकड्या देखील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतात. पोलिसात दानवे आता थेट ज्या या मतदान केंद्राच्या गेटवर थांबलेले आहे आणि त्या ठिकाणी आतमध्ये जाणारं प्रत्येक सदस्यांना पाहणार, म्हणजे त्यात आमचे जे सदस्य आहेत त्यांची आम्ही विचारपूस करणार असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते गेटवर थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरमधलं हे सगळं राजकीय वातावरण आपल्याला तापताना पाहायला मिळतंय आणि आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात. मात्र भाजप आणि ठाकरे गट पुन्हा एकदा सामना आल्याचं पाहायला मिळतात आणि दानवे काहीतरी एक व्हिडिओ दाखवत आहेत. हा दानवे भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नवनाथजी, आपण बघतोय पंचायत समिती निवडणुकांवरनं तिथे दोन गटात राडा झालेला दिसतोय आणि अंबादास दानवेंच्या अंगावर काही कार्यकर्ते सुद्धा धावून गेले. मात्र त्यांनी आरोप केलाय की भाजप आमचे सदस्य पळवते. तुमची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय जनता पार्टीला कुणाचेही सदस्य पळवण्याची गरज नाही. जनतेनं भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे आशीर्वाद दिलेले आहेत. अंबादास दानवे सातत्यानं खोटे आरोप करतात. याआधी देखील वेगवेगळ्या प्रकारचे अशाच पद्धतीचे आरोप करतात. जर उबाटा गटाचे लोक त्यांना सांभाळता येत नाही तर हा दोष अंबादास दानवेंचा आहे. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे की उबाटा गटामध्ये लोक का थांबत नाही. याच्या आधी देखील आपण बघितलं, विधानसभेची निवडणूक असेल, विधान परिषदेची निवडणूक असेल, उबाटा गटाच्या अहंकारी नेतृत्वामुळे उबाटा गटाचे लोक त्यांच्यासोबत राहत नाहीत. याचं आत्मपरीक्षण अंबादास दानवे यांनी केलं पाहिजे आणि नंतर भारतीय जनता पार्टीवर आरोप केला पाहिजे. भारतीय जनता पार्टीला कुणाचीही फोडाफोड करण्याची गरज नाही. आम्ही ते काम करत नाही. अंबादास दानवेंना त्यांची लोक सांभाळता येत नाहीत, त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप करणार असाल तर ते चुकीचं आहे. खोटे आरोप करणाऱ्याला भारतीय जनता पार्टी जशास तसं उत्तर देते. पण नवनाथजी, त्यांचा असा आरोप आहे की फक्त उद्धव ठाकरे गटाचे नाही तर शिंदे गटाचे सुद्धा सदस्य त्यांनी सोबत घेतलेत आणि म्हणून आता दानवे तिकडे ठिय्या मांडून बसलेले. ते काही सदस्याला आज जाऊ देणार नाही, शिवसेनेच्या तरी निदान असं त्यांचं म्हणणं आहे. बसण्यापेक्षा आपली लोक आपल्यासोबत आहेत का याचा विचार अंबादास दानवेंनी केला पाहिजे. तुमची लोक तुमच्यासोबत आहेत की नाही हे जर तुम्ही बघितलं नाही तर मग इतर ठिय्या मांडून काय उपयोग आहे. तुम्हाला जनतेने निवडून दिले लोकांची सेवा करण्यासाठी, तर तुमची लोक तुम्हाला सोबत ठेवली पाहिजे. असं ठिय्या मांडून भारतीय जनता पार्टीवर आरोप करून काही होत नाही. तुम्हाला तुमची लोक सांभाळता येत नसतील तर त्याला भारतीय जनता पार्टी काय करेल. तुम्हाला तुमच्या लोकांना व्यवस्थित सांभाळता येत नाही, तुम्ही त्यांना भेट देत नाही, तुम्ही अहंकाराने त्यांच्यासोबत वागता, तुम्ही अहंकारी भाषा करता. मग अहंकारी भाषा केल्यानंतर अहंकाराची भाषा तोडलीच जाते. अशा पद्धतीनं अहंकारी वागणाऱ्यांना जनताही साथ देत नाही, कार्यकर्तेही साथ देत नाहीत आणि निवडून आलेले नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, आमदार हे देखील साथ देत नाहीत. आपण बघितलं की 2.5 वर्षापूर्वी एकनाथजी शिंदे यांच्यासोबत अशाच अहंकारामुळे शिवसेना, मूळ शिवसेना एकत्र आली आणि उद्धवजींना बाजूला करण्याचं काम केलं. आता देखील अंबादास दानवे अहंकाराची भाषा करत असतील तर जनता निश्चितपणे त्यांना उत्तर देईल. नवनाथजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय नाही तुमचं किती सदस्य तुमचे गायब आहेत आणि तुम्ही का आला? सदस्य गायब वगैरे हा विषय 2 वाजता 3 वाजताच कळेल. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची पद्धती आहे, नीती आहे, सत्तेचा मिसयूज आहे, संपत्तीचा मिसयूज आहे. कोणत्याही पक्षाचा निवडून आला तर स्वतः उडवून नेणं, स्वतः त्यांनी आता त्यांच्या घराला संरक्षण काय दिलं, मग का संरक्षण दिलं? तुम्ही अंगावर धावून गेलो ना, त्याला काय घाबरायचं. अंगावर धावून नाही, चांगल्या कानाखाली वाजवला, गळा पण झाला, त्याला काय गुन्हा दाखल करायला पोलीस, काय फरक पडणार. आता तुम्ही ऐकलंय भाजपचं म्हणणं आहे की तुम्हाला तुमचे सदस्य सांभाळता येत नाही. आमचे सदस्य सांभाळता येत नाही तर आता तुम्हाला माझं चॅलेंज आहे की आमचे सदस्य आणून दाखवा. आमचे सदस्य तुम्ही हराम करावं. हे तुमचे निवडून आले तेवढ्यावर हे करा ना. तुमचे का कमी येतात आणि मग तुमचे कमी आल्यावर याचे त्याचे फोडतात, याला त्याला पैशाचे वापर देतात, संपत्तीचे वापर देतात, सत्तेचा मिसयूज करतात, पोलीस बळाचा वापर करतात. खुल्या मैदानात लढा.
पण असं आहे की असं का होतं की ठाकरेंचेच या ठिकाणी असं नाही, सदस्य, त्यांनी शिंदेचे आमदार पण सगळे फुटतात नेहमी? शिंदेचे पण त्यांनी घेऊन गेले. भारतीय जनता नाही, पार्टीला माझा प्रश्न असा आहे की ठाकरेंचेच का नेहमी हे सदस्य पण फुटतात? असं नाही, मग ते आमदार फुटले असू भेटले. देत मी किंवा 3 सदस्य वाजता असू देत. मतदान ज्यावेळेस होईल त्यावेळेस फुटले का नाही फुटले स्पष्ट होईल. अजून 3 वाजायला वेळ बाकी आहे. पण आत्ताच्या घडीला हे लोक आमच्याकडून नॉट रिचेबल काही जण आहेत आणि त्याच्यासाठी मी इथं ज्यांनी त्या लोकांना नेलं असं माझ्या कानावर होतं, तो भारतीय जनता पार्टीचा सभापती उमेदवार आहे. त्याला मी जे काय करायचं ते केलं 4 लोकांना. पुढची भूमिका काय तुमची? आता आपण पाहतोय बघू ना आता पुढे अजून वेळ मी आहे. इथंच थांबणार आहात? आम्ही तर थांबणार. नक्कीच आपण बघतोय की सौरभ अंबादास दानवे हे या ठिकाणी थांबलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत इथेच थांबणार, आमचे सदस्य येईपर्यंत इथेच थांबणार आणि कोण आमचे सदस्य पळून येतो तेही बघतो, असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. सौरभ, निश्चितच या सगळ्यावर लक्ष ठेवून असतात याचे अपडेट्स आम्ही मोहसिन तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.